नमस्कार, रामकृष्ण हरी। तर आज आहे आषाढी एकादशी। तर या आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आता सकाळची सुरुवात केली मी। तर इथं आधी काल गॅस घासून घेतला होता। आज एकादश म्हटल्यावरती स्वच्छता ही पाहिजे आणि तर गॅस ही घासून घेतला होता। आता पुसून घेतला कपड्यांनी आणि आता पूजा करून घेते गॅसची। गॅसची पूजा रोज केली तरी चांगलंच असतं, कारण अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहते। पण आपल्या रोजच्या धावपळीमध्ये, रोजच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये काय आपल्याला होत नाही रोज गॅसची पूजा करायला। तर असं सणवार काय स्पेशल दिवस असेल तर आपण करतोच हमखास न चुकता। तर आज एकादश म्हटल्यावरती म्हटलं चला गॅस ही तर रोज घासतो आपण, पण पूजा होत नाही, कधी तरच अशी होती। तर आता म्हटलं चला आता गॅसची पूजा करून घेऊ। तर त्यासाठी मी हळदी कुंकू लावलं गॅसला। नंतर अशी भिंतीवरती स्वस्तिक काढून घेतलं आणि गॅसवरती पण एक स्वस्तिक काढून घेतलं छोटंसं आणि मी गॅसची अशी पूजा केली। चहा ठेवते आमच्यासाठी पहिला गॅसवरती। कोरा चहा पिते सकाळी, नंतरचा दुधाचा असतो। आता कोरा चहा करते। आणि आता डेरा भरून घ्यायचा इकडं। हा प्यायचं पाणी भरून घ्यायला लागतं। आता भरून घेते डेऱ्यामध्ये पाणी। इकडं डेऱ्यामध्ये पण पाणी भरतंय आणि चहा पण शिजतोय, तोपर्यंत आधी तुळशीची पूजा करून घेते। सूर्यनारायणाची आणि तुळशीची पूजा करून घेते। तर अगरबत्ती पण लावून आणली होती, हळदी कुंकू। तर तुळशीला हळदी कुंकू लावून घेतलं। आज आहे एकादश आणि एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी घालत नाहीत। तर मी पण पाणी घातलं नाही, फक्त हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती ओवाळली आणि पाया पडले। तर तुळशीची पूजा झाल्यानंतर सूर्यनारायणाची पण पूजा करते। पूजा करताना सूर्यनारायण नमा असा मंत्र म्हणते। हळदी कुंकू वाहिलं, अगरबत्ती ओवाळली आणि नंतर मग नमस्कार करून घेतला। अशी झाली माझी आजची सकाळची सुरुवात। आणि थोडीशी झाडं लावल्यात तर त्यांना पण तांब्यात राहिलेलं पाणी घालून घेते थोडं थोडं। तर थोडंसंच झाडं लावलेले, जास्त काही नाही आहेत। तुळशी पूजा करून घेतली, पण आज तुळशीला पाणी घालत नाही। तुळशीचा पण आज उपवास असतो एकादशीचा। तर त्यामुळे मी त्या पाणी घातलं नाही, फक्त पूजा करून घेतली, हळदी कुंकू लावलं आणि अगरबत्ती लावून पूजा करून घेतली। इकडं तोपर्यंत डेरा अर्धा झाला होता। मी जास्त काही फास्ट पाणी केलं नव्हतं, थोडंसं बारीक पाणी चालू करून गेले होते आणि पूर्ण भरल्यानंतर काय उचलत नाही, त्यामुळे अर्धाच भरून घेते। मग नंतर कळशीनं वतते त्याच्यामध्ये पाणी। तुळशीची पूजा करून येस तर चहा पण चांगला उकळाय। तर आता चहा वतून घेते आणि नंतर आता चहा पिल्यानंतर देवपूजा करणार। देवपूजा पण करायची, देव उजळून देवपूजा करायची। आज मी साबुदाणा वडा बनवणार आहे, यासाठी आता साबुदाणा भिजायला घालते। मुलं पण आज म्हणतात आम्ही उपवास धरणार, तर बघू आता काय करतात काय म्हणती। तर त्यांना आवडतो, सगळ्यांनाच आवडतो साबुदाणा वडा। तर मी आता साबुदाणा भिजायला घालते। अर्ध्या तासासाठी पाणी असंच ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे चांगला भिजतोय साबुदाणा। आणि नंतर काढून घ्यायचं पाणी।
देव उजळवायचे आहेत, तर सगळे साहित्य आणलं इथं आणि आता सगळे देव उजळवणार आहे. देव पण एका ताटात भरून घेतलेत सगळे देव आणि आता मी सगळे देव उजळवून घेणार आहे. देव उजळवत होते तेव्हा इथं ना खिडकीमध्ये कबूतर येऊन बसलाय, तर थोडंसं शूट घ्यावं म्हणलं, सारखा यायचा जायचा यायचा जायचा. आता माझी सर्व देवांची पूजा करून झाली होती आणि देव उजळवलं हे काय मला शेअर करता आलं नाही, लक्षातच नाही राहिलं. देवपूजा करून घेतली, तर सर्व देवांना उजळवलं. नंतर नवीन कपडे परिधान केले त्यांना, म्हणजे नवीन घरातले म्हणजे होते ना ते दुसरे चेंज करून दुसरे घातले आणि माझी आजची सुंदर अशी देवपूजा करून झाले. तन्मयचे 2 मित्र मल्हार आणि सोहम ते पण आले होते, बसले होते आणि यश पण आहे. तर ह्या मुलांना सर्वांना मी गंध लावते. तर आळंदीला गेल्यानंतर हे गंध लावण्याचं असतं ना, ते घेऊन आले होते मी, म्हणजे असं काय असल्यावरती लावता येईल म्हणून, एकादशीला किंवा आपण ह्याच्यामध्ये लावतो ना श्रावण महिन्यात, तर ते लावण्यासाठी घेऊन आले होते. तर मी आता जयला काय आवडलं नाही मी लावलेलं, तर जय स्वतः लावायला लागले. आता यशला त्याला लावायचं होतं की विठ्ठलाला कसं लावतात आतमधून असं, तसं लावायचं होतं आणि ते काही चांगलं दिसणार नाही म्हणून मी लावलं नव्हतं. पण नंतर त्यांनी लावलं तर ते पण छान दिसत होतं आणि मी लावलेलं पण छान दिसत होतं. तर आता सगळ्या मुलांना गंध लावून घेणार, सगळ्यालाच लावून झाला आणि नंतर मग तन्मयला पण लावून घेतला, नंतर सासूबाईंना पण लावून घेतला. नंतर इथं चाललं ह्यांचं चिप्स आणि दही खायचं. सगळेजणच खात होते, जुई, यश, तन्मय. झाली माझी सगळी देवपूजा धूप ही लावून, एकदम प्रसन्न वाटतंय आज. तर इकडे यश पण आहे, मल्हार पण आहे, दोघांना पण गंध लावलाय ना. नाही तर इकडं नंतर जुईला पण गंध लावून घेतला आणि साबुदाणा वडा करायचा आहे. तर बटाटा शिजायला घातलाय, तर शिजवून घेणार आहे मी बटाटा. आता मी साबुदाण्याचे वडे बनवणार आहे. तर साबुदाणा पण छान असा भिजून झालाय आणि बटाटे पण शिजवून घेतलेत. वड्यासोबत खायला काकडीची कोशिंबीर बनवणार आहे. तर काकडीच्या वरची साल काढून घेतले आणि आता काकडी किसून घेणार आहे. तर सगळी आता काकडी जेवढी साल काढून घेतली होती तेवढी सगळी किसून घेणार आहे. उपासाला चालणारी काकडीची कोशिंबीर पण खूप छान लागते वड्यासोबत. छोट्यावाल्या किसणीनंच माझं चालू आहे इथं काकडी किसायचं. किसून घेतलेलं आहे. तर आता हे ना त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता दही सोडून घ्यायचं थोडंसं. सैंधव मीठ, काळा मीठ ते घालून घ्यायचं. साखर मिक्स करून घ्यायचं, झाकून ठेवायचं. कोशिंबीर बनवून झाली काकडीची. तर आता मी बटाटा ना शिजवलेला तो छान असा मॅशरनी मॅश करून घेते. जितकं आपण मॅशरनी बटाटा बारीक करू ना तितकं वडे पण छान होतात. तर आता साबुदाणा पण छान असा भिजला आहे आणि आता त्याच्यामध्ये साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची वाटण घेतलेली, नंतर मीठ असं सगळं मिक्स करून घेतलं. सगळं एकजीव करून चांगला आपण पीठ कसं मळतो तसा गोळा बनवून घ्यायचा त्याचा. तर एकदम छान असा गोळा बनवून घेते मी आता. खूप वेळ चांगलं मिक्स करावं लागतं. तर असा गोळा बनवून झाला आहे. साबुदाण्याचं हे तयार केलेलं मिश्रण वडे तळण्यासाठी. तर आता वडे तळून घेते. काकडीची कोशिंबीर तर छान अशी झाली. अजून पाणी सुटतं ह्याला, साखर टाकल्यामुळं आणि मीठ टाकल्यामुळं पाणी भरपूर सुटतं त्याला. तर मग थोडं कोरडं वाटत होतं, आता ओलं ओलं झालं. ह्याचे आता छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे असे.
झाले बनवून 4-4 वडे बनवून घेणार, तळणार. तर 4-4 वडे तळणार आहे मी. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तर आता थोडंसं तळलंय का बघू आपण. एक तेल चांगलं कडकडीत गरम झालंय, त्याच्यामध्ये आता सोडून घेते वडे. तळायला सोडले का लगेच तोपर्यंत इकडे बनवून घ्यायचे. तळायला सोडल्यानंतर खालची बाजू चांगली लालसर भाजल्यानंतर मग लगेच पलटायचे. तर चांगले असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. दोन्ही बाजू लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर काढून घ्यायचे. देवासाठी करून घेतला नैवेद्य. आता देवाला दाखवते. मुलं पण खायची होती, तर त्यांना खायच्या आधी म्हटलं देवाला दाखवून घेतलं ना, मग नंतर आपल्याला पण काय मुलांना द्यायला सोपं पडतं. तर पहिले बनवलेले देवाला नैवेद्य दाखवून घेतला. दिले आता सासूबाईंनाही बनवून. तर इकडं सासूबाई लागलेत खायला. यश पण आहे, त्यांना दिले खायला. चाललंय यांचं खायचं, त्यांना दिले खायला. कसं झालं यश? हा, खाऊन तर बघितले का अजून? हा, हा, आवडलं का? खा देईन मग सांग. चला आता झाले सगळे वडे बनवून. तर तन्मय खाली खेळतोय आणि जय गेलाय क्लासला. तर आता आम्ही थोड्या वेळाने जय तन्मय आल्यानंतर खाणार आहे. चला मी पण खाऊन घेते. चला आता मी माझ्यासाठी पण आणले, तर खाऊन घेते. देवाला ठेवलेले ताट, तेच ताट घेतले मी मला. तर चला खाऊन घेते. जय तन्मय काय नाही आले, तन्मय खाली खेळतोय. जय अजून यायचं आहे. छान असा मी गंध लावलाय आज, आणि छान वाटते हा गंध लावल्यानंतर. उपवास एकादश असल्यामुळं. इकडे तन्मय पण बसलाय खायला. वाजवता काय वाजवतो ना यश? मम्मी त्याला सायकल नीट करायची. कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर आणि मऊ पडले, गरम गरम पाहिजे. हां, इकडे यशचं चाललंय वाजवायचं टाळ. चला आता आम्ही चाललोय पाषाणमधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. मी, जुई, यश, सासूबाई. तर जय जाऊन आला बघा, आणि तन्मय पण गेलाय सायकलीवरती त्याच्या मित्राबरोबर. तर चला आम्ही पण जाऊ. आम्ही आता सगळेजण चाललोय पाषाणमधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तर तन्मय पण येतोय, आणि तन्मयचा मित्र शार्दूल. तर आम्ही मंदिरात गेलेला, आणि नंतर आल्यानंतर काय काय केलं तो ब्लॉग नंतर येईल, कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळं मी नंतर तो अपलोड करणार आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा कमेंट करून.